वसंतदादा पाटलांचं सरकार कसं पाडलं, शरद पवारांनी किस्सा सांगितला। वसंतदादांच्या काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता आणि आम्ही दादांचं सरकार पाडलं, मी मुख्यमंत्री झालो, पवारांचं वक्तव्य। मराठ्यांचा अंत पाहू नका, देवेंद्र फडणवीसांना विनंती, मराठी मुंबईत मोठ्या संख्येने येणार, तुम्हाला जड जाईल, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे, मंत्री गणेश नाईकांचा टोला। तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा मटका लागला असं गणेश नाईकांना म्हणायचं असेल। मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत, सध्या शिंदेंचा आकडा लागत नाही, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। महायुतीनं 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलं, हे राज्याला माहिती, जनतेनं कामावर मतदान केल्यानंच 232 आमदारांची विक्ट्री केली। लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर। वरिष्ठांनी एकमेकांच्या बाबतीत संयमानं बोलावं, गुलाबराव पाटलांचा गणेश नाईकांना सल्ला, आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जिंकलो। गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला पाटलांचं प्रत्युत्तर। वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे यांचा भाजपमध्ये प्रवेश, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश।